तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। गावाकडची सकाळ कशी असते ते तुम्हाला माहितीच आहे। गण्याबाई धार काढतोय म्हशीचं, म्हणजे दूध काढतोय। तर तो म्हणला होता की माझे व्हिडिओ काढ दूध काढतानाची आणि ती मला पाठव। तर त्याला मी काय अजूनपर्यंत पाठवली नाही, माझ्या लक्षात नव्हती। ते आत्ता आले लक्षात, ते पाठवणार आहे मी त्याला। तर तो म्हशीच्या धारा काढतोय सकाळी 7 वाजता। त्याला डेअरीला दूध घालायचं असतं। 7 वाजलेले आहेत, तर त्याची कामं त्याच्या मागं असतात। आम्ही काय रिकाम टेकडी दर्शन इथं बघतोय मामा दूध कसा काढतोय ते। तर इकडं बाहेर पण जी पारड्या आहेत त्या बाहेर बांधलेल्या आहेत। आई इथं आंघोळीला पाणी तापलेलं आहे ते काढते। इकडं ज्वारी बघा शाळू आता राखणीला आलाय, चांगले हुरड्यावर कणस आलीत, बघू शकता तुम्ही। गावाकडची सकाळ कशी असते ते, सूर्य पार उजळून आल्यावर हे बघा खाली आंब्याची झाडं, इकडं सूर्य चांगला डोंगराच्या वर निघालेले आहे। आता तुम्ही बघू शकता आपला मटणाचा बेत आणि घावण्याचा। इथं गावरान कोंबडी कापलेली आहे, तुम्हाला माहिती असेल, मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलाय। आई त्याचं वाटण तयार करते, आईच्या हातचीच रेसिपी होती। हे बघा इथं वाटण वाटून घेणार आहे आई। तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला ना, आपल्या आईला फेमस करायचं ना, तर व्हिडिओ आपला चांगला पूर्णपणे बघा आणि शेअर पण करा। आपली आई फेमस झाली पाहिजे एका रातीत। तर इथं वाटण वाटून घेणार आहे। हा बेत असा असणार आहे की मटण घावण्यांचा, त्या दिवशी नुसता मटणाचाच बेत होता। वेगवेगळे बेत आम्ही ठेवलेले होते, पण ते काही नीट जमले नाही काढायला, कारण सगळ्या गोष्टी आपल्या जमून येत नाही। बघा इथं भात शिजतोय, आई इथं वाटण वाटून घेणार आहे। खोबरं, कांदा, लसणा बिसणाचं सगळं जे आपल्या वाटणात असतं, कोथिंबीर बिथंबीर। आणि आमच्या आईच्या हाताला खूपच चव जास्त आहे, कारण आईची प्रत्येकाच्या चव कोण विसरू शकत नाही। आई हे वाटण वाटून घेणार आहे चांगलं आणि मस्त रस्सा झणझणीत बनवणार आहे। बघा आईने एका मिनिटात ठेचून काढलं सगळं आणि मस्त वाटणार आहे। तर आहे ना, तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर खरंच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली आई फेमस झाली पाहिजे। ते बघा आईचं वाटण वाटून तयार झालेलं आहे। आता आई इथं फोडणी देणार आहे। इथं लसूण फोडणीला टाकलाय, आता आई त्याच्यात ते वाटण टाकणार आहे। वाटण टाकल्यानंतर त्याच्यात ती मसाला पण टाकणार आहे लगेच, कारण ते करपू नये म्हणून। नाही बघा मसाला काढून घेतलेला होता आपला घरचा गावठी मसाला, तो टाकला आईने। आणि आई आता मस्तपैकी हलवून घेते। हलवून घेऊन झाल्यानंतर चांगलं परतून घेणार, मग टोमॅटो टाकणार त्याच्यात। हे बघा टोमॅटो टाकला, चुलीवर बनवलं म्हणजे झणझणीत आणि चांगलंच होणार हो, तुम्ही काळजी करू नका। हे बघा मस्त, हे बघा मटण परातीत आपलं कापलेलं। आता बघा त्याला आई हळद आणि मीठ चोळून घेते। कसं आहे ना की खूप लोकांनी मला नावं ठेवलीत व्हिडिओमध्ये, त्याच्यासाठी आता मी पण व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवणार आहे। बघा आपली गिरवी कशी चांगल्या प्रकारे मस्त भाजली आहे तेलात, तर तुम्ही बघू शकता। आता आपला नादच खोळा, कारण लय हसले आता पुढच्या महिन्यात पेमेंट येणार आहे, पेमेंटचा व्हिडिओ लवकरच येणार। तर हे बघा आता इथं आई चांगली गिरवी म्हणजे पकलेली आहे। आता त्याच्यात हे मटण टाकणार आहे आणि मग वाफवून घेणार आणि मग आपली प्रोसेस पुढे चालणार। तर ते सांगायचं राहिलं आहे, बघा मटण टाकले। आता याच्यावर गरम पाणी करायला झाकून ठेवणार आहे, हे मग गरम पाणी झाल्यानंतर टाकणार। ही खूप लोक हसले, हे काय यूट्यूबचं व्हिडिओ, पण आपले पुढच्या महिन्यात आता म्हणजे येणार आहे ना, तो पेमेंटचा व्हिडिओ टाकणार आहे। कारण आपलं जमलं आहे पेमेंट, आहे बघा रस्सा तयार झाला आहे, पेमेंट जमलं आहे, थोडंसं राहिलं आहे। थोड्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ बघा, म्हणजे लगेच लोकांना पण दाखवायला। लय हसले ना, निंदा केली ना, तुमच्या निंदेमुळे आम्ही पुढे गेलो। तुम्ही पाहू शकता आता इथं घावण्याचं मटेरियल आहे, तांदूळ आणि मीठ ते पिठाचं मिक्स करून पाणी तयार केलं, एकदम घट्ट, जास्त जाडही नाही पातळ नाही। इथं काहील चुलीवर ठेवली, ही आमच्या आईची जुनी काईल आहे। तुम्ही पाहू शकता, हे बिडाचं नाही, हे काईल आहे। ही स्वच्छ धुवून घेतली आईने। आणि बघा तेल कशाने लावणारी आई, हे आहे नारळाचं कोचूक। तुम्हाला माहिती असेल, काही लोक कांदा बटाटा घेतात, वेगवेगळ्या पद्धतीने ब्रश बिश लावतात, पण हा आमचा ब्रश आहे गावठी। बघा कसा, आता इथे तेल घेतलेलं आहे वाटीत,
ते तेलात बुडवणार आणि असं लावणार आम्ही. हे बघा आता आई घावणं टाकते बघा. कसा घावण्याचा आणि मटणाचा बेत एकदम झणझणीत झाला आहे. जर व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ध्यानात ठेवा बरं का. आपले स्टार झाले पाहिजे.